तर ब्रँडच्या मुद्द्यावरून सध्या वार पलटवार होत आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजू भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलं। बन यांचा ठाकरेंना टोला। शिंदेंच्या जाहिरातीत बाळासाहेबांच्या बाजूला जिल्हाप्रमुखांचा फोटो कशासाठी? आनंद दिघेंच्या फोटोवरून राऊतांचा सवाल। तर भुंकणाऱ्या कुत्र्याची आनंद दिघेंचं नाव घेण्याची लायकी नाही। खासदार नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद मविया म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत शरद पवारांचं वक्तव्य। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौरचा कट उधळून लावणार। मनपा निवडणुकांवरून संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा। मुंबईचा महापौर मराठी होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही। निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही। महापौर मराठीच होईल, तो मराठी माणूस भाजप महायुतीचा असेल। नवनाथ बन यांचं ट्विटवरून संदीप देशपांडेंना उत्तर। बेस्ट निवडणुकीत 5,000 एक मत विकत घेतलं। 1800 मतं अवैध ठरवण्यात आली। बेस्टचे डेपो बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी मतं विकत घेतली। संजय राऊतांचा भाजपवर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याच्या डागडुजीला सुरुवात। छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार। परिसरात साफसफाईचं काम सुरू। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती।